हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान हेल्दी असं बीटरूट आणि गूळ बीटरूटचं जॅम बनवणार आहोत. ते पण गूळ ॲड करून. आपण साखरेचा वापर करणार नाही आहोत. गुळाचा वापर करून बीटरूटचा छान मस्त हेल्दी जॅम बनवणार आहोत. असे लहान मुलांना जॅम खूप आवडतात, पण कसं मार्केटचं जॅम अनहेल्दी असतं तर आणि बीटरूट मुलं खायला बघत नाही. तर आपण बीटरूटचा वापर करून छान हेल्दी जॅम बनवूया, तर मुलं आवडीने खातील. तर मी काय केलं आहे, 3 बीटरूट घेतले आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना, तर छोट्याशा कमी क्वांटिटीमध्ये बनवा. मी हे 3 बीटरूट घेतले. तुम्ही हवं तर एक मोठा बीटरूट किंवा 2 बीटरूट घेऊन बनवून बघा. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवून हे स्टोअर करून ठेवू शकता. तर मी काय केलं आहे, 3 बीटरूट घेतले आहेत. छोटे मीडियम साईजचे घेतलेत. मला मीडियम साईजचे मिळाले म्हणून मी मीडियम साईजचे घेतले आहे. आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलं. 3 ते 4 वेळा असं पाण्यात घासून स्वच्छ धुवून आणि त्याची सालं काढली आहे. सालं काढून असे मी तुकडे केलेले आहेत. ठीक आहे. आता आपण काय करायचं आहे, कुकर घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये बीटरूटचे पीसेस ॲड करायचे आहेत. थोडंसं पाणी आपण ॲड करायचं आहे. म्हणजे मी हे पाऊण ग्लास पाणी, मी हे एवढं पाऊण ग्लास पाणी मी ॲड केलेलं आहे. हे बघा, हे एवढं पाणी मी ॲड केलेलं आहे. मीडियम गॅसवरती छान अशा 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. ही शिट्टी लावली. आता मी मीडियम गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या मी करून घेते आहे. हे बघा, 4 शिट्ट्या झाल्यात. कुकर थंड झाला आहे. आता आपण उघडून बघूया. हे बघा, बीटरूट छान असं शिजलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बीटरूट आहे ना, सगळं आपल्याला मिक्सीमध्ये घ्यायचं आहे. आणि पाणी आपण ॲड नाही करायचं. हे पाणी तुम्ही असं नुसतं पिऊ शकता ज्यूस म्हणून. मीठ थोडंसं काळं मीठ टाकून हे पाणी तुम्ही ज्यूस म्हणून पिऊ शकता. किंवा चपातीचं पीठ भिजवायला हे पाणी वापरू शकता. सूप बनवायला वापरू शकता. किंवा डाळीमध्ये पण वापरू शकता. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसा ह्या पाण्याचा, ह्या ज्यूसचा वापर तुम्ही करू शकता. आपल्याला हे नुसते बीट घ्यायचे आहेत. हे मिक्सी जारमध्ये हे बीट ॲड करते आहे. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस ॲड करूया. आता मी हे मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करून घेते आहे. हे बघा, फाईन पेस्ट मी करून घेतलेली आहे. आता ना ही पेस्ट आपल्याला या कढईमध्ये ॲड करायची आहे. तर हे बघा, संपूर्ण मी पल्प या कढईमध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण गॅसवर ठेवूया कढई ही. हे बघा, मी आता गॅस चालू केला आहे. आणि आपण हे पाणी आटेपर्यंत आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे. जे पण काही मॉइश्चर असेल ना, ते मॉइश्चर छान असं आटून द्यायचं आहे. पाणी आपल्याला आटून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं बीटरूटचं जॅम घट्ट झालेलं आहे. पाणी आटलेलं आहे. आता ह्या स्टेजवर तुम्हाला जर साखर ॲड करायची असेल तर तुम्ही साखर ॲड करू शकता. पण मी ह्याच्यामध्ये गूळ ॲड करणार आहे. आणि गूळ आणि बीटरूटचा जॅम करणार आहे. तर मी ह्याच्यामध्ये जेवढं बीटरूटचा पल्प दिसतो ना, त्या अंदाजाने आपल्याला गूळ ॲड करायचा आहे. समजा बीटरूटचा पल्प 1 वाटी असेल तर आपल्याला 1 वाटी गूळ ॲड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर जास्त तुम्ही ॲड करू शकता. आणि कमी आवडत असेल ना तर तुम्ही कमी पण गोड घेऊ शकता. आणि कलर थोडा चेंज होणार गुळाने. जर तुम्हाला एकदम छान असा रेड, पिंकिश किंवा रेड असा कलर पाहिजे असेल ना, तर तुम्ही फूड कलरचा पण वापर करू शकता. किंचित फूड कलर तुम्ही ॲड करू शकता. तर ह्याचा कलर पण आणखी छान दिसेल. पण हेल्दी बनवायचं आहे म्हणून मी फूड कलर वगैरे ॲड करत नाही आहे. जो काही बीटरूटचा नॅचरल कलर आहे ना, तोच मी ठेवणार आहे. आता छान असं गूळ मिक्स मेल्ट होईपर्यंत आणि घट्ट होईपर्यंत आपल्याला ढवळायचं आहे. थोडा डार्क कलर झालेला आहे बीटरूटचा. थंड झाल्यावर ना तुम्ही एअर टाईट बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 3 ते 4 महिने आरामात टिकतो. म्हणून आपण अर्धा लिंबाचा रस ॲड केलेला आहे. मी 3 बीटरूट घेतले आहेत म्हणून मी अर्धा लिंबाचा रस घेतला आहे. तुम्ही जर बीटरूटची क्वांटिटी जास्त असेल तर पूर्ण एक अख्खा लिंबाचा रस ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. छान असं मंद गॅसवरती गूळ मेल्ट होईपर्यंत आणि जॅम घट्ट होईपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. मी आता टेस्ट करून बघितला, खूपच छान टेस्ट लागतो आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, मुलांना खूप आवडेल. तुम्ही चपाती बरोबर पण लावून खाऊ शकता किंवा ब्रेड बरोबर, पावा बरोबर पण लावून खाऊ शकता. खूप भारी झाला आहे जॅम. आणि टेक्स्चर पण बघा मार्केटच्या जॅमसारखं झालेलं आहे.
हे बघा छान असा आपला बीटरूटचा जॅम तयार झालेला आहे. मी आता गॅस बंद करते आहे. थंड झालं ना एकदम रूम टेम्परेचरवर आलं की छान असा चांगल्या स्वच्छ काचेच्या बॉटलमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता. आधी काय करा, काचेची बॉटल व्यवस्थित गरम पाण्यामध्ये धुवून, एकदम कडकडीत नाही पण साधारण गरम पाण्यामध्ये काचेची बॉटल धुवा, उन्हामध्ये व्यवस्थित सुकून घ्या आणि त्या काचेच्या बॉटलमध्ये हा जॅम थंड झाल्यावर भरून ठेवा. फ्रीजमध्ये बाहेर ठेवू शकता, पण फ्रीजमध्ये ठेवल्यावर जरा त्याची शेल्फ लाईफ जास्त वाढते, म्हणून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. आणि मुलांना ब्रेड बरोबर चपाती बरोबर तुम्ही देऊ शकता. आता हा बघा मस्तपैकी जॅम तयार झालेला आहे, थंड पण झालेला आहे. तुम्ही ब्रेड चपाती कशाबरोबर पण लावून हे खाऊ शकता. हे बघा मार्केटपेक्षा पण छान झालेला आहे जाम. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना बीटरूट जॅमची, तर नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान रेसिपीज अपलोड करीन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.